अगोबाई अरेच्या पार्ट 1 जेव्हा आला होता तेव्हा लोकांचे रिॲक्शन असे होते, अगोबाई अरेच्या असंही होतं का? आणि आता पुन्हा एकदा अगोबाई अरेच्या 2 येतोय. आम्हाला वाटतं अशाच काहीशा रिॲक्शन पुन्हा एकदा ऐकायला मिळत नाही. त्याच्यात रिॲक्शन थोडेसे वेगळे असतील. अगोबाई अरेच्या 2 असं होईल त्यांचं. मला काय वाटतं माहिती आहे ना, की सिनेमा करणं आमचं काम आहे आणि तो सिनेमा आमचा चांगला आहे हे लोकांपर्यंत पोहोचवणं आमचं काम आहे आणि त्याच्यातला दुवा जो आहे तो तुम्ही सगळे आहात. त्यामुळे काय वाटेल लोकांना अशी काही फॉर्म्युला नाही आहे या सगळ्या गोष्टींचा. मला जेव्हा मी अगोबाई अरेच्या केला होता तेव्हा लेखक दिग्दर्शक म्हणून मी नवा होतो, पहिला सिनेमा होता. आता अगोबाई अरेच्या 2 करतोय. अशा वेळेस नरेंद्र फिरोदियांबरोबर केदार शिंदे एक प्रोड्युसर म्हणून येतोय, तर तो त्याचा पहिला सिनेमा आहे. सो नाविन्याची जी एक एक्साइटमेंट असते ती आजही माझ्या मनामध्ये आहे की कसं लोक रिसीव्ह करतील. एक मात्र खरं की मला ना दुसरा पार्ट त्याचा जिथे पहिला पार्ट संपला तिथे नव्हता करायचा. मला जर पैसे कमवायचे असते तर 2004 साली अगोबाई अरेच्या आल्यानंतर 2006 किंवा 7ला मी अगोबाई अरेच्या 2 करून मोकळा झालो असतो. कारण सोपं होतं ते, कारण जिथे पिक्चर संपतो तिथून एक कथा सुरू होते. या सगळ्या गोष्टींमध्ये माझा आयुष्यातला आदर्श राजकुमार हिरानी आहे. मला स्वतःला असं वाटतं की जेव्हा आपण लगेरो मुन्नाबाई बघतो तेव्हा आपल्याला कळतं की मुन्नाबाई MBBS खूप वेगळा होता, हा वेगळाच त्यांनी सिनेमा आणला. तर हा जो वेगळेपणा आहे तो वेगळेपणा जपण्याचा मी प्रयत्न केला आणि याचा फुल क्रेडिट माझ्याबरोबर मी दिग्दर्शक असलो तरीही याची कथा दिलीप प्रभावळकरांनी लिहिलेली आहे आणि जिथे त्यांची कथा संपते तिथून माझी कथा सुरू होते. त्यामुळेच कथेमध्ये आमच्या दोघांची नाव आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं जे एक ट्युनिंग आहे आमचं टिपरेपासूनचं, तर ते इतक्या वर्षांनी सगळ्याच गोष्टी अशा मस्त जुळून येत आहेत आणि त्या काही मुद्दामून जुळून आणण्याचा प्रयत्न करत नाही आहे आणि तोच आनंद पुन्हा लोकांना मिळेल याचा प्रयत्न नक्की आहे. दिलीप काका आणि तुम्ही पुन्हा एकदा एकत्र येत आहे. आता एकत्र काम करताना काही बदल जाणवले का? मी खूप काय म्हणतात त्याला, मी पण लेखकाचा मान ठेवणारा दिग्दर्शक आहे, कारण मी स्वतः लेखक आहे. मला असं वाटतं की मी जी गोष्ट सादर करणार आहे ती एकदा मी काय करणार आहे ही नीट लेखकापर्यंत पोहोचवली पाहिजे. अख्खा स्क्रीनप्ले दिलीप भैयांनी वाचला. दिलीप भैयांनी मला सांगितलं की हे खूप दृश्यात्मक केलेस आता तू. म्हटलं 100%, कारण खूप टॉकी होतं तर ते आता सगळं दृश्यात्मक व्हायला पाहिजे, कारण सिनेमा आहे तो. सिनेमात लोकांना बघण्याचा आनंद मिळाला पाहिजे. पण त्याच्यातला जॉनर हा करेक्ट तुमचा येतोय की नाही असं तुम्हाला वाटतंय का? त्यात काही फेरबदल करण्याची गरज आहे. तर त्याच्यावर त्यांनी फक्त एवढंच सांगितलं, टिपरे ज्या विश्वासाने मी तुझ्याकडे दिली होती त्याच विश्वासाने ही कथा पण देतोय आणि मला माहिती आहे की त्यावेळेसही मला टिपरे केल्यानंतर अभिमान होता. आजही अगोबाई अरेच्या 2 केल्यानंतर मला अभिमान असेल. सिनेमाचा आत्मा हा स्त्री केंद्रित ठेवायचा प्रयत्न केला गेला. मला वाटतं अगोबाई अरेच्यामध्ये ते स्त्रियांचं भावविश्व आम्हाला एका पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही जाणवून दिलं होतं की आता ही स्त्री केंद्रित हा सिनेमा आहे. कुठेतरी ठरवून समजून केलं आहे की काय? म्हणजे मला असं वाटतं की ते एक्सप्रेशन असतं. प्रत्येक जण आजकाल तुम्ही बघितलं तर सगळीकडेच बोलतोय की स्त्रियांचा आदर करायला पाहिजे, स्त्रियांना त्यांचं योग्य स्थान दिलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी प्रत्येकजण आपापल्या लेवलनी करण्याचा प्रयत्न करतो. मी एंटरटेनमेंटमधला माणूस आहे. माझा सिनेमा काही कोणाला शिकवत नाही काय कसं जगायचं, काय करायला पाहिजे. मग स्त्री भांडून उठते आणि ती काहीतरी असलं काही करत नाही. माझा सिनेमा खूप एंटरटेन करतो, पण तरीही त्या सगळ्या सिनेमामध्ये स्त्रियांचा मान कसा राखावा, त्यांचा आदर कसा करावा आणि त्यांचं मन कसं जपावं. आणि प्रेम म्हणजे नुसताच थिल्लरपणा नाही आहे. तर प्रेमाला काही गोष्टींची गरजही नसते. आजकाल खूप सगळं बघा ना, मोबाईल पण टचस्क्रीनचं आलेलं आहे, त्यामुळे सतत आपल्याला हाताळायची सवय लागली. तर या सगळ्या गोष्टी न करताही प्रेम एक्सप्रेस होऊ शकतं हे दाखवणारा माझा सिनेमा आहे. आणि मला असं वाटतं की तो जर मी ते माझ्या बायकोची पण ओरड आहे. मला ती म्हणते की सगळ्या स्त्रियांच्या मनातलं कळतं तुला, आत्ता तू दुसरा पण भाग तसा केलेला आहेस. तिला असं वाटतं की मला तिच्या मनातलं कळत नाही. तर माहीत नाही आता काय होईल. केदार, अनेकदा बायकांमध्ये असं बोललं जातं की त्यांच्यामध्ये सेन्स ऑफ ह्युमर थोडंसं कमी असतं किंवा त्यांना जोक उशिरा कळतात. तर अशा वेळेला सोनालीसारखी एक अभिनेत्री, एक सुजाण अभिनेत्री, तिला घेऊन तिला लीड रोलमध्ये ठेवायचं आहे आणि ॲट द सेम टाईम तुझा जो फोटे आहे कॉमेडी फिल्मचा तोही त्याच्यावरती आत्मवायचा आहे. सो हे 2 समीकरणं कशी एकत्र आणली, म्हणजे स्त्री केंद्री भूमिका आणि तीही कॉमेडी पद्धतीने मांडली मध्यवर्ती? मला असं वाटतं की जर एखादा पुरुष असं समजत असेल की स्त्रीला विनोद कळत नाही
तर खरं तर स्त्री त्याच वेळेस विनोद करत असते, हे डोक्यात ठेवायला पाहिजे. म्हणजे ती त्यावेळेस तो पुरुषावर विनोद करत असते आणि ती मनातल्या मनात खूप हसत असते. हा खूप इंटेलिजंट एक गोष्ट आहे. आणि जे पुरुष सतत स्त्रियांना हे कळत नाही ते कळत नाही, मला नेहमी वाटतं की मी पण ना बोलता बोलता किती सहज सोपं माझ्या बायकोला बोलून जातो ना, तुला काही कळत नाही का. असं नसतं. आयुष्यात त्यांना जी गोष्ट कळलेली आहे म्हणूनच आम्ही सगळे अस्तित्वात आहोत, हे आपण कुठे ना कुठेतरी विसरतो. आता राहता राहिला सोनाली कुलकर्णी कॉमेडी जॉनरमध्ये, मला असं वाटतं की कॉमेडी म्हणजे काय, तर ती खूप सिरियसली करण्याची गोष्ट आहे. आत्ताची कॉमेडीची संकल्पना जरा बदललेली आहे. या असं करून ही कॉमेडी होऊ शकते, पण काहीही न करता पण एक कॉमेडी होऊ शकते. तर या सिनेमाची जातकुळी अशी होती की त्याला अशी एक अभिनेत्री हवी होती की जी उत्तमच अभिनेत्री आहे. आणि माझ्या डोळ्यासमोर फक्त 2च अभिनेत्री होती. मी जर ही फिल्म हिंदीमध्ये केली असती तर मी तबूला विचारलं असतं, आणि मी आता ही फिल्म मराठीत केली तर मी ही सोनाली कुलकर्णीकडून करून घेतलेली आहे. आणि सोनाली कुलकर्णीचं काम आजपर्यंत मी तिच्या कामाचा फॅन आहे. आणि असं कधीच म्हणणार नाही की दावा वगैरे करणार नाही की एक्सलंट याच्यासारखी भूमिका केलेली नाही, असं नसतं. प्रत्येक सिनेमामध्ये तिची भूमिका वेगळी आणि खूप छान होती. पण एक मात्र आहे की आश्चर्याचा सुखद अगबाई अरेच्या धक्का प्रेक्षकांसाठी असेल की सोनाली कॉमेडी करते. स्त्री हा जो विषय आहे तो सध्या खूप सिरियस केलेला आहे. त्याबद्दल डिस्कशन करणं किंवा त्याला पोर्ट्रे करणं हे खूप सिरियस झालेलं आहे. जसं तुम्ही आता म्हणालात दृश्यात्मक चित्रपट करतोय आणि त्याच्यामध्ये कॉमेडीची सांगड घालतोय असं म्हटल्यावरती की ते सगळं इतकं हलकं फुलकं करणं किती सहज शक्य. मी सांगितलं ना की कॉमेडी मला आवडते ती सिच्युएशनल असायला पाहिजे. दिलीप भैयांची लेखणी त्यांची एक लेखनाची जी पद्धत आहे ना ती बऱ्यापैकी माझ्या विनोदाच्या जातकुळीची. हां, आता मी जेव्हा सहिरेसहीसारखं गोष्ट करतो ना तेव्हा माझी विनोदाची जातकुळी वेगळी असते. पण मी जेव्हा टिपरेचा स्क्रीन प्ले लिहायचो किंवा मी हसा चकटकू नावाची जी सिरियल करायचो तेव्हा मला स्वतःला असं वाटतं की त्याची जातकुळी ना कुठेतरी कुठेतरी मनाला असं थोडा टच करणारी असायची. तर हा जो एक टच करणं आहे ना हा दिलीप भैयांच्या लेखनातला थोडासा माझ्या लेखनामध्ये आलेला आहे. दिलीप भैया मला नेहमी म्हणतात की तू मूर्ख आहेस का, तू असं का समजतोस की तू लेखक नाही आहेस, तू चांगला लेखक आहेस. मी म्हटलं की नाही हो, मी व्हिज्युअलाइज चांगलं करतो आणि मग माझ्याकडून दिग्दर्शन होतं. ते म्हणाले असं नसतं, तू चांगला लेखक आहेस म्हणून ते व्हिज्युअलाइज करू शकतोस. सो या सगळ्या ग्लोरिफाय करताना त्याची जातकुळी ही खूप सिरियस ठेवायला पाहिजे. विनोद हा सिरियसली लोकांसमोर सादर करायला पाहिजे. विनोदाला लोकांनी हसायचं असतं, कलाकारांनी हसायचं असतं. तर मला असा कलाकार हवा होता की जो विनोद करताना हसणार नाही पण तो विनोद केल्यानंतर लोक हसतील. म्हणून मला सोनाली तिथे करेक्ट वाटते.